शिक्षण आणि संस्कार, त्यामुळे हा इथं आलेला योग आहे. पुन्हा साधू घरी येण्याकरता 5 गोष्टी पाहिजेत. भगवंताची कृपा पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे, वाडवडिलाची पुण्य पाहिजे, प्रयत्न पाहिजेत आणि प्रारब्ध अनुकूल पाहिजे. त्यावेळेला वारकरी संत महात्मे साधू आपल्या घरी येऊ शकतात, अन्यथा नाही. पण ज्यांच्या घरी आपला मुक्काम आहे ना, त्यांचा जर विचार केला भगवान पंढरीची कृपा आहे, त्यानंतर ज्ञानोबा तुकोबा या संतांचा आशीर्वाद आहे. खरं म्हणजे आमच्या बापूची आणि आईसाहेबांची पुण्य आहे, साहेबांचे प्रयत्न आहेत आणि प्रारब्ध अनुकूल आहे. म्हणून एकांत वासामध्ये राहतात, गाव सोडून एकांतामध्ये. वैष्णवांचे घर मोक्षाचा एकांत, त्या पद्धतीने मी बोलून गेलो. कधी कधी संपत्ती असते, संस्कार नसतात, संस्कार असतात पण श्रीमंती नसते. हे तिन्ही गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि ज्ञानोबा म्हणतात, जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. हे शिक्षण आहे. साहेब ॲडव्होकेट आहे, त्यांचे लहान भाऊ राजू भाऊ मोठे मोठे. अरे हो, मग त्यांना म्हटलं की राजू भाऊला, म्हटलं तुम्ही लहान दिसता ते मोठे दिसतात. ते म्हणून जाऊ द्या, आता आमच्या घरी तसंच आहे. मी लहान असल्यावर मी मोठा दिसतो, माझे वडील भाऊ आहेत ते माझ्यापेक्षा लहान दिसतात. तसं इथं देखील झालेलं आहे. राजू देखील सर आहेत आणि साहेब ॲडव्होकेट आहेत, त्यामुळे काही प्रश्न नाही. म्हणजे शिक्षण देखील आहे, शिक्षण असतं भरपूर. हो, ते वकीलच आहे. वाद म्हणजे आमची परीक्षाच आहे वकील साहेबांकडे. तर चला, बाबा आहेतच, पहिलेच परिचय करून घेतलेला आहे. चला, म्हणजे शिक्षण आहे, संपत्ती देखील आहे, संस्कार आहेत. कदाचित शिक्षण नसतं, संपत्ती असते, जर संस्कार तुम्ही दिले नसते तर आज वारकरी तुमच्या घरी आले नसते. आणि आमचे महाराज म्हणायचे, संपत्तीपेक्षा संस्काराला महत्व आहे. संपत्ती कमावणारी मुलं लाथ मारून काढून देतील, पण ज्यांचे संस्कार आहेत ते म्हातारपणी आपली सेवा करतील. ही संपत्ती आहे, संस्कार आहे आणि शिक्षण देखील, तिन्ही गोष्टी या ठिकाणी आहे. कदाचित शिक्षण असतं, संस्कार असते, संपत्ती जर नसते तर मग काय केलं असतं. साहेबांची बापूची एवढी निष्ठा आहे की माझ्या घरी वारकरी आले पाहिजे. या गावाला दिंडी येत असते सोमठाण्याची, आमच्या जिल्ह्यातली जायची देखील दिंडी. आमच्या जिल्ह्यातली दिंडी असल्यामुळे तिथले 2-4 वारकरी जेवायला आणायची इथं, आणि येत असताना याची नाराजी व्हायची. आणि तीच नाराजी गजानन महाराजांनी भरून काढलेली आहे. कारण आपल्या पालखीमध्ये ज्या पादुका आहेत, पाऊत काय, त्या गजानन महाराजांच्या आहेत. म्हणजे आज प्रत्यक्ष गजानन महाराज आपल्या घरी पादुका रूपानं आलेले आहेत. शेगावलाच गजानन महाराज असं नाही, गजानन महाराज सर्व ठिकाणी आहे. सर्व ठिकाणी. मी नाही असा ठाव उल्हासे कवर, किंवा त्यांच्या आरतीमध्ये निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर आपण उरले ते या जगत आसी. मग महाराज सर्व ठिकाणी आहेत. आणि सर्व ठिकाणी असल्यामुळे 2010 मध्ये आम्ही गजानन महाराजांची मंदिर बांधलं आमच्या गावाला, म्हणजे महाराजांच्या जन्मभूमीला. आश्रमाची म्हणजे मठाची स्थापना केली. तेव्हापासूनच दिंडी काढायला पाहिजे, पण योग आला नाही. या वर्षी 4 लोकांच्या मनामध्ये आलं, हे 2 जण, ते सवनवाले आणि आमचे ड्रायव्हर. त्यानंतर महाराज आपल्याला दिंडी काढायची. म्हटलं नाही बा, आम्ही गेल्या 30 वर्षापासून रुपलाल महाराजच्या दिंडीमध्ये चालतो, मला काही सोडून या वाटत नाही. मग तुम्ही जर नाही आले तर आम्ही 4 जण दिंडी काढू. म्हटलं मग तुम्ही माझ्या नार दिंडी काढसान मालकच हजार नाही, मग काय काय म्हणजे सर्व वराळ हजार, नवरदेवच हजार नाही, मग काय. म्हटलं बरोबर नाही, तर मी तुमच्या सोबत येतो. मग निघालो. म्हणजे अक्षरशः ज्ञानेश्वरी माझ्या समोर आहे, वकील साहेब असल्यामुळे आता काही प्रश्नच नाही. आमची 28ला मीटिंग झाली. म्हणजे 4 जण बसलो आम्ही, जेवण करता करता बसलो. ते
जेवणाला आले महाराज. आश्रमातच आमच्या घरून डबा घेऊन जेवायला बसलो. तरी ज्यांनी ठरवलं दिंडी काढायची तरी लेटर काढलं. लेटर काढलं असताना मुक्काम लिहून घेतले. पहिल्याने गावाची नावं लिहिली आणि ते एक तिथे आम्हाला लवकरच आली मग आता, कारण आम्ही तसं सप्तमीला पोहोचून राहिलो. पण मग रोपड्यावाल्यांचा आग्रह पडला अर्जुन भाऊ माळी महाराज आमच्याकडे तुम्ही मुक्कामाला थांबा. त्यामुळे मग आम्ही आता 21ला पोहोचलो, नाही तर 20लाच पोहोचलो असतो. म्हणजे लोकांचे आग्रह आमच्याकडे मुक्कामाला राहा. जसा साहेबांचा आग्रह की मुक्कामाला राहायला पाहिजेत वारकरी. वारकरी जर मुक्कामी राहिले तर रात्रीला प्रवचन कीर्तन होतो, सकाळी काकडा होतो. त्यानंतर काकडा झाल्यानंतर आपलं लगेच प्रस्थान करायचं. हे 2 आरती आपल्या घरी होतात. आल्याबरोबरची एक आरती, त्यानंतर सकाळी काकड्याची आरती. आरती झाल्यानंतर लगेच तुम्ही निघायचं. असं प्रत्येकाची ही इच्छा असतो. आणि आमचं कसं होते ह्या वर्षी नवीनच असल्यामुळे तरी लोक एवढे प्रेमळ आहेत. मागचे सोडत नाही तर पुढचे वाट पाहतात. मागचे सोडत नाही त्याला वाटते बरं थांबतात, पुढचे वाट पाहतात. आणि वारकरी नेमकेच पद्धतशीर भजने वगैरे असल्यामुळे सर्वांना वाटते राहिले पाहिजे, चला आपल्या तिकडे नाही जायचं. 30ला दिंडीचं प्रस्थान झालं. 30 तारखेपर्यंत आम्ही फक्त चिखलीपर्यंतच फोन केलेले होते. चिखलीपर्यंत फोन केले. 30 तारखेपासून मग सर्वांनी आमच्या प्रशांत महाराजांनी फोन केले, अमोल महाराजांनी काही ओळखीच्या लोकांना फोन केले. पण ओळखीच्या लोकांना केले त्यांचा भाव आहे त्यांना केले. काल बार्शीला आम्ही सकाळून निघालो, म्हणजे मांडेगाव निघालो. महाराज म्हणून महाराज माझे एक बार्शीला घर ओळखीच आहे, त्यांना फोन करू का चहाचा. करा आपल्याला उत्तरेश्वराच्या जवळच राहतात ते. त्यांनी फोन केला, चहाचा फोन केला. त्यांनी चहाने नाश्ता बनवला. गरज होती मला नाश्त्याची. त्यानंतर पुढे यांनी फोन केले 2-3. लगेच लोकांनी होकार दिलेला आहे, नकारात्मक नाहीच. आणि साहेबांचे तर लय उपकार झाले, तर त्यांनी हा मुक्काम तर लावून दिला, त्यांच्या घरी आहेच. पण उद्या सकाळची देखील जेवणाची व्यवस्था इथूनच आपल्या गावातीलच सद्ग्रस्त भीमरावजी मुढे यांच्याकडे लावून दिलेली आहे. महाराज त्या काही स्वयंपाक करतील, तुमची गाडी थांबवा, मी कुर्मदासाला तुम्हाला स्वयंपाक पाठवतो. आता राहिलं आपलं फक्त तवरवाडी निघलं की म्हैसगाव. तर म्हैसगाव येणार तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पुढच्या वर्षी तुम्हाला स्वयंपाक करायचं काम पडणार नाही आणि खरंच पडणार नाही, कारण आपण समर्थाच्या सोबत आहो ना. कारण गजानन फार मोठे समर्थ आहे. त्याच्यामुळे म्हणजे कामधेनू आहेत, कल्पतरू आहेत, चिंतामणी आहेत, परीस आहे. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परिसापेक्षा गजानन महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. चला आपण तिकडे नाही जाणार असो. आणि अशा पद्धतीने साहेबांची इच्छा होती वारकरी माझ्या घरी आले पाहिजेत, 2-4 वारकरी आले पाहिजेत. पण वारकरी मागे पुढे करायचे यायचे 2-4 नाही. आज आपण 35 जण आलेले आहोत. पुढच्या वर्षीला 50 जण आपले होतीलच. होतात 100 होतात केले तर, पण एवढे करणार नाही मी. तुमची एक मन आहे, छोटं कुटुंब सुखी कुटुंब. छोट्या कुटुंबात मस्त आनंद वाटतंय. हे आदर्श आम्ही याच्याजवळून घेतले. मग ते तर संसारातच असलं पाहिजे असं नाही, परमार्थात देखील तसं असलं पाहिजे. छोट्या कुटुंबामध्ये एकाग्रता राहते, छोट्या कुटुंबामध्ये मग व्यवस्थित व्यवस्था होतो, सर्व भाव प्रगट होत असतात. लय जर असले ना भावकीतले लोक ते सुसू देत नाही, भावकीतले लोक जगू देत नाही, आणि भावकीच्या शिवाय लोकांशिवाय जाळल्या जात नाही, हे प्रश्न असतात. पण मात्र छोटं कुटुंब बरं आपलं, त्या हिशोबाने 50 लोक आम्ही घेणार आहोत. आणि आज साहेबांकडे आपलं मुक्काम आहे, सांगून गेलेलं आहोत. तिन्ही गोष्टी या ठिकाणी आलेल्या, संपत्ती, संस्कार आणि शिक्षण देखील आहे. त्यामुळे ज्ञानोबरेची ओळी देखील आपण बोलून गेलेला आहोत. असे श्रद्धावान लोक आहेत. म्हटलं आज काय बोलावं, लगेच म्हटलं श्रद्धावानावरच आपण बोलावं. श्रद्धावान लभते ज्ञान, भगवान म्हणतात अर्जुना. आता हे वकील लोक म्हटलं की जीव पाणी क्रॉस करत राहत असतात, त्यामुळे तिकडे काही आपण जाणार नाही बात. कारण ते विचारतात, म्हणजे त्यांच्याकडे जर गुन्हा आला एखादा, तर पती पत्नीचा गुन्हा आला. पती पत्नीचा गुन्हा आल्यानंतर त्यांनी सांगितलं बा त्या पत्नीचा जरा आठच पडलेला, वांदा पडलेला होता. मग कोर्टात केस आली. मग त्यांनी सांगितलं बा आजपासून मी मारणार नाही. याचा अर्थ काय झाला, याच्या आधी मारत होता, म्हणजे हे त्याच्यावर हे निष्कर्ष काढतात. मग तसं तुम्ही म्हणा या वर्षी वारी काढली, याच्या आधी आम्ही वारी करतच होतो, दुसऱ्या दिंडीला करत होतो, म्हणजे त्यांनी नको करायला ते, त्यामुळे मी तिकडे जाणार नाही असो. आणि अशा पद्धतीने आज आपल्याला श्लोकाचा विचार करत असताना
भगवान सांगतो अर्जुना, तुला जर ज्ञान लागत असेल तर श्रद्धावान लभते ज्ञान, श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतो. श्रद्धा असावी. किती असावी? श्रद्धा कशाला म्हणतात? श्रद्धेमध्ये आता दोन प्रकार पाळले, एक अंधश्रद्धा आणि एक श्रद्धा. वास्तविक पाहता श्रद्धा एकच असते. श्रद्धेचे तीन प्रकार झाले, रजगुणी श्रद्धा, तमगुणी श्रद्धा आणि सत्वगुणी श्रद्धा. 17व्या अध्यायामध्ये तो विचार आलेला आहे. आपल्याला त्याचा विचार करायचा नाही, सत्वगुणी श्रद्धाच्या, रजगुणी श्रद्धेचा. पण इथं श्रद्धावान लभते ज्ञान, श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होते. पण श्रद्धा कुठे असावी, कशी असावी, का असावी, असे तीन मुद्दे आपल्याला मांडले जातील. श्रद्धा किती असावी? ज्ञानोबरायांच्या आई वडिलांची जेवढी शास्त्रावर श्रद्धा होती तेवढी श्रद्धा असावी. निळोबरायांची जेवढी साधू तुकोबरांवर श्रद्धा होती तेवढी श्रद्धा असावी. त्यानंतर निळोबराची एवढी श्रद्धा होती. निळोबराय तुकोबराचे टाळकरी होते, वारकरी होते, माळकरीच नव्हते. माळकरी नव्हते. तुकोबराला विनंती केली, तुकोबराय मला माळ घाला. तुकोबराने होकार दिला. पण तुकोबराचं कार्य संपलं आणि तुकोबराय सदेह वैकुंठाला गेलेले आहे. आली शंका. वकील असल्यामुळे शंका आली, सदैव वैकुंठाला जाता येते का? तर तुकोबराय दिव्य देह धारण करून गेलेले आहे. प्रयाण काळी देव विमान पाठविले. ह्या आता वारकरीच असल्यामुळे यांची श्रद्धा त्याच्याविषयी आहे की महाराज गेलेलीच आहे. गेला तो विमानी बै सोनिया. पण बाकीचे लोक त्याच्यावर शंका घेऊ शकतील. महाराज वैकुंठाला सदैव निघून गेलेले आहे. निळोबराला समजलं. निळोबराय आले. निळोबराने अनुष्ठान मांडलं. 42 दिवस म्हणजे साखळी उपोषण नाही, ते अमर उपोषण. साखळी उपोषण 2 जातात, 4 जेवण करून येतात. पण ते अमर उपोषण, अन्न पाण्याचा त्याग करून, जसं मागे जरंगे पाटलांनी केलं तसे म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करून लगेच त्यांनी 42 दिवस पार पडले. सारखं तुकाराम तुकाराम तुकाराम. देवाला वाटलं ब्राह्मणाचा मुलगा आहे, मरण पावणार आहे, ब्रह्महत्येचं पातक माझ्यावर लागणार आहे. म्हणून देव निळोबराईकडे आले. निळोबराय सांगितलं, निळोबराय उठा. निळोबराय सांगितलं, तुम्ही कोण आहात? तर ज्याची अखिल ब्रह्मांडावर सत्ता आहे असा सत्ताधीश मी आहे, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुल्या, किंवा गतीर भरता प्रभू साक्षी, निवासी शरण म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हरविल्या प्राणवाले, जो जगाते चाडिता, ऐसा जो समर्थो. त्याच्या ओव्या, जो विश्वश्रेयचा भरता, मी सगायित पण सुद्धा, मी गोसावी वशे समजता, तर डोक्याचा आकाश सर्वत्र वसावे, वायूने वाव भरी उगे नसावे, पावके दावे वर्षावे जळे, हे माझी आज्ञा, सर्व माझ्या आज्ञेनं चालतंय. असा तो मी, वृक्षाची पान खाली ज्याची, किंवा चाले शरीर, एक म्हणे पायाची असते. प्रेताला पाय असतात ना, प्रेत कुठं चालतंय का? मग प्रेत असं का म्हणत नाही, वा तुम्ही असे सरळ जा, मी भेटी गोटी घेऊन तुम्हाला टपरात भेटतोच त्या बसनोटीमध्ये नाही. म्हणजे प्रेताला पाय जरी असले तरी त्या पायातली शक्ती काढून, प्रेताला डोळे असतात पण पाहण्याची शक्ती काढून घेतली असते. प्रेताला कान असतात पण मात्र ऐकण्याची शक्ती भगवंताने काढून, प्रेताला तोंड असते पण वाचा शक्ती काढून घेतली. हे सर्व त्याच्या शक्तीनं चालतंय. हे कोणाची शक्ती? त्याची शक्ती आहे. असा तो मी. निळोबराय चालत, अरे तू एवढा मोठा माणूस आणि मोठ्या माणसाला व्यवहार करू नये का? तुला मी बोलावलं का? तुझं लागे ते बोलाविले कोणी, आरतीला वाचोणी, आलासी का आलासी का. मी तुला बोलावलं नाही, तू का आला? तर काही ठिकाणी बोलावलं तर जावा, काही ठिकाणी न बोलावता जावा, काही ठिकाणी बोलावलं तरी जाऊ. लग्न प्रसंग असेल, पत्रिका असली तर जावं, बिगर पत्रिकेचं गेलं तर अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. साधू संत वारकरी आपल्या घरी आले, इथं बोलायची वाट पाहू नये. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत जन भावेरी गाया. पण आपण रस्त्याने चाललो, एखादं दुकान लागलं, चहाचं नाही, देशी विदेशीचं. काही मित्रमंडळी बसलेले आहेत, त्यांनी एका वेळा, हो या 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 या, नाही जायचं, नाही जायचं. म्हणजे काही ठिकाणी बोलावलं तर जावा, काही ठिकाणी न बोलावता जावा, काही ठिकाणी बोलावलं तरीही जाऊ नये. हा नियम आहे. मी तुला बोलावलं, तू कसा आला? बरं, मी तुझा दावा करत नाही, मी तुकयाचा दावा करीत असे. लगेच देवाला परत जावं लागलं, तुकोबराला यावं लागलं, निळोबराच्या डोक्याला हात ठेवावा लागला, अनुग्रहित करावं लागलं, विना दिला, प्रसाद दिला आणि निघून गेलेले आहेत. मला इथं भाव सांगायचंय, निळोबराची जेवढी तुकोबरावरती श्रद्धा होती तेवढी श्रद्धा असावी.
ज्ञानोबरांच्या आई वडिलांची श्रद्धा शास्त्रावर, शास्त्र म्हणेल ते सांगणारे, ते राज्य हे तृण मानावे, तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्य व्यवस्थित. शास्त्र म्हणेल ते करत जावं, शास्त्र बाह्य आचरण करू नये. शास्त्र म्हणेल ते खावं, शास्त्र म्हणेल ते पाहावं, शास्त्र म्हणेल ते जावं, शास्त्र म्हणेल तिथंच जावं, अन्यथा जायचं नसतंय. हा नियम आहे. ज्ञानोबरांच्या आई वडिलांची एवढी श्रद्धा. ज्ञानोबराय वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता लग्न लागलं, आणि लग्न झालं असताना आपत्ती काही झालं नाही. ते विठ्ठलपंत विरक्त, ते नेहमी म्हणायचे मला संन्यास घ्यायचा, मला संन्यास घ्यायचा. एका दुष्टित वेळेला रुक्मिणीला जा घ्या म्हटल्या, पडल्या फळाची आज्ञा म्हणून लगेच ते काशीला गेले, रामानंदाकडे गेले, संन्यास ग्रहण केला. आणि ते त्यांची गुरुजी लगेच तीर्थयात्रेला निघाले, आळंदीला आले. आळंदीला आले असताना सिद्धेश्वराचं तर इंद्रायणीची आंघोळ केली, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. तिथं आळंदीतल्या काही स्त्रिया दर्शनाला आल्या, रुक्मिणी मातेने दर्शन घेतलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. रुक्मिणी माता हसल्या. विचारलं पुरी का हसले? नाही म्हणे एरीच हसली. नाही, कुलवाण घराण्यातल्या बाहेर तशा हसत नाही, तू का हसली? ते सांगितलं महाराज, माझ्या मालकाने संन्यास घेतला, संन्यासीच्या बायकोला कुठं मुलं होतात का? संन्यासीच्या बायकोला कुठं मुलं होतात का? मग त्यांनी सांगितलं किती दिवस झाले? ते सांगितलं 3 महिने झाले. ते लक्षण सांगशील का मालकाचे? तिने सांगितलं वा किल्वपत्र आहे, सावळ्या कलरचं आहे, कुरडे केस आहेत, बोलणं मधुर आहे, छान राजहंसासारखं आहे, सर्व लक्षण सांगितले. लगेच ते पुन्हा काशीला गेले. त्यांची गुरुजी विचारलं चैतन्य, त्याचं नाव बदललं होतं ना, संन्यासाचं नाव बदलते. चैतन्य तुझं गाव कोणतं आहे? ते म्हणजे संन्यासाला गाव नसते. अरे मी गुरुजी आहे तुझा, गुरुला सांगावं लागत असते. तुझे आई वडील, तुझं कुटुंब, सर्व घडलेल्या गोष्टी सांगितल्या, मध्ये उभं केलं. पुन्हा संन्यासग्रस्त आश्रमामधून ग्रस्त आश्रमाचे श्लोक म्हणून प्रायचित्त घेतलं. लगेच आळंदीला आले. आळंदीला असं 2-2 वर्षानंतर 4 मुलं झाली. आणि आळंदी लोकांनी फार मोठा मुंगी उडाली आकाशी आहे का म्हणजे आपल्याकडे फार तिटकारा केला. शेवटी आपल्या मुलांना वाईट टाकतील, आपल्या मुलाला समाजामध्ये घेतलं पाहिजे, याकरता विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेने आळंदीच्या पंडितांना विचारलं. त्यांनी सांगितलं की मग पैठणला जावं लागणार आहे. पैठणला गेले. पैठणच्या ब्राह्मणाने देहांत प्रायचित्ताची शिक्षा दिली. पुन्हा आळंदीला सिद्धपीठामध्ये आले आणि लगेच रुक्मिणी मातेला सांगितलं, शास्त्र सांगते देहांत प्रायचित्त. रुक्मिणी मातेसह मी देखील तुमच्या सोबत येणार. निवृत्तीनाथ महाराजांना जबाबदारी दिली आणि स्वतः दोघांनी देखील इंद्रायणी मातेमध्ये आपला देह समर्पित केला. कोणी त्रिवेणी संगमार केला, कोणी म्हणतो इंद्रायणीमध्ये केला. आपल्या तिकडे वादात करायचं नाही. त्यामुळे लगेच एवढी शास्त्रावर निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे. याचा श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावान जर असेल ना, त्याला ज्ञान प्राप्त होते, श्रद्धेनं काही फल प्राप्त होते. अगदी सोपं प्रमाणे भावधरितया तारील पाशा. आणि श्रद्धा असली की बराबर भेटते. त्यांची श्रद्धा आहे, वारकरी आपल्या घरी आले पाहिजेत, घरपुसत आलेले आहे, हे महत्वाचं आहे. देवघराला भक्ती सन्माने पूजिला. न बोलावता जर घरी आले याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे. साहेबांनी फोन नाही केला, उलट आम्ही साहेबांना फोन केला, हॅलो आम्ही येऊन राहिलो म्हणून. न बोलावता जर घरी आले तर साधू घरी येण्याकरता 3 गोष्टी पाहिजे. चित्ताची तळमळ, भगवंताची कृपा आणि पूर्वपुण्य. पूर्वपुण्याशी साधू भेटत नाही, तिकडे आपण विस्तार करणार नाही. असे जे श्रद्धावान आहे लभते प्राप्त होते ज्ञान. ज्ञान प्राप्त होते. श्रद्धावान ज्ञान प्राप्त झालं महाराज, पण तत्पर पाहिजे ना. तर तत्पर कशाला म्हणतात? वेळेवरचं काम वेळेवर करण्याला तत्परता म्हणतात. तर करावं लागते, उठावं लागते, झोपा लागते, काकडा करावं लागते, वा करावं लागते, तत्पर. अरे संसारामध्ये तत्परतेशी जमत नाही, परमार्थामध्ये कसं काय जमणार? तत्परता असली पाहिजे. तत्परतेकरता ज्याचं त्यानं, जेव्हाच्या तेव्हा, जिथल्या तिथं. माझी भाषा करताय ना, ज्याचं काम त्यानंच करावं, ज्या वेळेला करायचं त्याच वेळेला करायचं आणि जिथल्या तिथंच करायचं. ते याला तत्परता म्हणतात. असा जर तत्पर असेल तर मग श्रद्धावान आहे, तत्पर आहे. संयतींद्रिया, इंद्रिय जित नाही. इंद्रिय जितणं एवढं सोपं नाही.
इंद्रिय जिंकत असताना, इंद्रियावर विजय मिळवत असताना फार मोठं दुःख होतं. आता माझ्या घड्याळ नाही म्हणा, एवढं होईल तेवढं होऊ दे, जाऊ दे, आता जेवायचं झोपायचंच आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. आमंत्रित लोक आपले नेमकेच आहे आणि वारकरी नेमकेच असल्यामुळे काही प्रश्न नाही. चला, इंद्रियची संयतींद्रिय आणि इंद्रिय जिंकत असताना साधकाला फार दुःख होते. त्याच्यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलणारा, विषयापासून इंद्रिय आवरत असताना किती दुःख होते. ज्ञानावर ओव्या ठेवतात, सारस पक्षाची ओळ ठेवतात. दृष्टांत सारासाय वगैरे का ओ आणि वस्त काढता का भनंग तेवढीत का भान आहे. एका एका ओळीत तीन तीन दृष्टांत. सारस पक्षी, रात्र झाली, पक्षींची कळ्या काढवत्या, पक्षी कळ्या काढत होता, दोघांनी आवाज दिला, सारखी रात्रभर त्यांची मिलन झालंच नाही. दुःख वाटलं. हे दुःख कमी वाटलं. सारस हो आणि वस्त काढता गाय शेतामधून चरून आली, रानातून आली, बांधली कोणत्याला, घरी वासरू बांधलेलं होतं तिचं. ते वासरू सोडलं. वासरू सोडलं काय करते मग, झटे मारते. झटे म्हणजे होदकण्या मारते. झटे यांना समजलं मराठा बाळ्यात असल्यामुळे, अहो तानयाची लागता झटे. मग ती गाय काय करते, पाना सोडते. घरमालक काय करते, वासरू ओढून घेते. त्या वासराला किती दुःख होत असेल, त्या वासराला किती दुःख होत असेल. तेवढं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरत असताना होता. पण हा दृष्टांत तुम्ही वाटला, कारण ते जे लहान वासरू आहे ते हिरवा चारा खाऊन, काही उंडा वगैरे खाऊन त्याची भूक शमवणार आहे. सारस ओढ का भनंग तेवढी का भान आहे. भनंग म्हणजे का, भिकारी म्हणजे भिकारी. पंगत होती, पंगत ते काही सप्तली नव्हती, लग्नाची पंगत होती. ते 500ची होती. पासा वाटलेल्या होत्या, 100 पासा वाटलेल्या होत्या. 99 जेवायला बसलेले होते, एकच कमी होत. एका भिकाऱ्याने पाहिलं, हो तो भिकारी 8 दिवसाचा उपवासी. तो भिकारी आला, त्याला वाटलं पात्र रिकामच आहे, लगेच जेवायला बसला. पण तो 100वा आला. घरमालक हुशार, तर माणसाला 5 दाखवा. प्रत्येकाची 5 पाली, 5 5 5 5 5 99 5 दाखवल्यात. 100व्या जोडाला 5 म्हणे, 5 नाही म्हणे, उठ मग येतो. किती त्रास झाला असेल, किती दुःख वाटलं त्या भिकाऱ्याला. 8 दिवसाचा भिकारी हो. तेवढं साधकाला इंद्रिय आवडत असताना विषयापासून दुःख होतो. सारसला वळता ओळख भनंग जोडतावा, माये पुढून बाळक काढेन येत एकुलते का होई उदक तुटता मीना. शेवटून मुलगा झाला आणि 12व्या दिवशीच गेलो. ते 1200च्या दिवशी किती दुःख होणार आहे. हे दुःख कमी वाटलं. मग का भनंग माये पुढे काढेन का होई उदक तुटता मीना. मीना म्हणजे मासोळी. पाण्याच्या वेगळी मासोळी टाकली की किती वर्ष वाचतंय, किती तास, किती महिने, किती सेकंद. जीव जाती जीवना संगी. मस्त म्हणत, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तडमडी. त्या मासोळी जेवढं दुःख होते तेवढं साधकाला त्या विषयापासून इंद्रिय आवडत असताना दुःख होत असतं. इंद्रिय जिंकणं खूप कठीण आहे. इंद्रियावर विजय मिळवणं सोपं नाही. आपण सर्वांवर विजय मिळवू, पण इंद्रिय एवढे बलवान आहे. इंद्रिय बलवान ग्रामो विद्वान अपि कर्षती. व्यास महर्षी आपल्या शिष्याला पुराण सांगून राहते. पुराण लिहित असताना शिष्य झालं, नाही गुरुजी, बलवान इंद्रिय ग्रामो पण विद्वान नपी कर्षती लिहा. म्हणजे विद्वान लोकांना इंद्रिय काही करू शकत नाही, विषय काही करू शकत नाही. गुरुजींनी सांगितलं नाही, अपि कर्षती, नपी नाही, नाही नाही. त्याला दोघं गुरु शिष्यांचा वाद झाला. लगेच लेखणी बंद केली. सांगितलं मी तीर्थयात्रा जाऊन येतो. लगेच तीर्थयात्रा निघाले. तीर्थयात्रा निघाले असताना काही दिवसांनी मायेव आबाळ आलं. जवळजवळ पाऊस चालू झाला. त्यांनीच मग एका सुंदर स्त्रीचा वेश धारण केला. त्याच महर्षी सुंदर स्त्रीचा वेश धारण केला. लगेच आश्रमाजवळच आले. फुलफुल फुलफुल हालत होती मुली. शिष्य बसलेला होता. विचारलं, बाई इकडे या, पावसाळा चालू आहे का? लगेच आले. शेकोटीने शेकायला लागले आणि विचारपूस चालू झाली, बाई लग्न झालं का? नाही झालं. म्हणजे लग्न झालं नाही काय केलं नाही. म्हणजे झाले नाही केले, माझा फोन आहे.
तुम्हाला पाठीवर घेऊन अग्नीला 5 प्रदक्षिणा मारी त्यासोबत मी लग्न करणार. तरी त्याने आपल्या पाठीवर बसवलं. शिष्याने पहिली प्रदक्षिणा, दुसरी प्रदक्षिणा, तिसरी प्रदक्षिणा झाली आणि 5व्या प्रदक्षिणेला मागे उठून पाहिलं. वेणी गेली, दाढी आली. गुरुजी त्यांनी सांगितलं, सांग आता काय लिहायचं होतं. त्या झालं नाही. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान अतिकर्षती. म्हणजे एवढे इंद्रिय बलवान आहेत. आपण सर्वांवर विजय मिळू शकतो, पण इंद्रियावर ते नाही विजय मिळू शकतो. चहाची आठवणी चहा घ्याच वाटते नंतर जांभळा येतात. म्हणजे होतच ना तसं. बलवान येते इंद्रिय जिंकणं. काय होणार आहे मला? ज्ञान प्राप्त लब्ध्वा जे प्राप्त होणार आहे. काय होणार आहे त्या ज्ञानानं? शांती, पराम शांती, परा नावाची शांती प्राप्त होणार आहे. मग मचिरेना गच्छती, अशी परा नावाची शांती प्राप्त होत अव्यंग स्थानाला प्राप्त होणार आहे. काय करावं लागेल? ज्ञानोबराय बोले तरी आत्मसुखाच्या गोळ्या. ऐका आता, ज्याला आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं आहे त्यानं विषयाला विटलं पाहिजे. विटे झोका सकड विषया. सकड विषय ज्ञानोबरीने बरोदारी केली. भगवंतापेक्षा ज्ञानोबरे पुढेच बोलले, कारण देवाचे मनोगत व्यक्त केलं ना. आत्मसुख जर प्राप्त करून यायचं असेल तर विटे झोका सकड विषया. भजनाचा जर आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर पैदल चालावंच लागणार आहे. भजनाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर पैदल चालावं लागणार आहे, वारीत चालावं लागणार आहे, वारकऱ्यांच्या सोबत चालावं लागणार आहे, तर भजनाचा आनंद आहे. घरी बसून भजनाचा आनंद मिळेल का? वारीचा आनंद मिळेल का? नाही मिळू शकणार आहे. म्हणजे विषयाचा त्याग केल्याशिवाय आत्मसुखाची गोडी प्राप्त होत नाही. आत्मसुखाच्या गोड्या विटे जोका सकड विषया. सर्व विषयाला विटलं पाहिजे. विटले चित्त प्रपंच वासोनी. चित्त विटलं पाहिजे. पाहिलं खरं, पण या विषयाला चित्त विटतच नाही. विषयाला चित्त विटत नाही, खरंच नाही विटत. काय बोलावं? म्हणजे विटले हे विटे जोका सकड विषया. सर्व विषयाचा वीट आला पाहिजे. म्हणजे विषयावर विजय प्राप्त करावे. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. त्या इंद्रियाला अजिबात मान द्यायचा नाही. इंद्रियाला मान दिलं का नाही, त्याच्यापेक्षा बोलतो अज्ञानी माणसाला मान जर दिला तर तो आपल्या डोक्यावर हात ठेवतो. त्याच्यापेक्षा दुसरं ज्याला पोहणं शिकवलं तोच आपल्याला बुडवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे इंद्रियाला मान द्यायचा नाही. इंद्रिय त्यांचा जर लाड पडलो ना इंद्रियाचा, मग ते इंद्रिय आपल्यावर आक्रमण करत असतात. तो मानसीची चाडण संगे, मनाच्या मागे जायचं नाही. प्रकृतीचे केलेले हे जी प्रकृती आहे, शरीर आहे, त्याचं केलेलं कर्म घ्यायचं नाही. जे श्रद्धेचे सम्मुख सुखिया झाला मग तया ते दिवशी ते ज्ञान त्याला दिवस देते. दिवस म्हणजे पाहत येते. गवसणी त्याला पाहणं म्हणतात. ज्ञानेश्वरी आहे ना, हे आमच्या विदर्भातली भाषा नाही. आमची भाषा म्हणजे अटी तटी चालली कुठी गुई दाय पोई, हे आमची भाषा. आता गवसणी कशाला करते आपल्याला? गवसणी म्हणजे पाहत येतो. हे ज्ञान पाहत येत असतो. ते ज्ञान पाहावे निश्चित. दयाची अचुंबित शांती असते. ते ज्ञान महाराज मग कुठं आहे? ते फार दुरून आणावं लागत नाही. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठित आहे. ज्ञान हृदयामध्येच आहे, बाहेरून काही आणावं लागत नाही. सर्व आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाहिजे तर तू जागा जवळी असता जग जीवन का धानोळ शिवण एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठित. ते ज्ञान हृदयामध्ये त्याची स्थापना होते. स्थापनेनंतर त्या ज्ञानाला शांतीचा अंकुर फुटतो आणि शांतीचा अंकुर फुटल्यानंतर मग विस्तार व प्रगटे आत्मबोधाचा त्या क्षणाला आत्मबोध प्राप्त होत असते. मग जेवती वास पाहिजे. जिकडे जिकडे आपण पाहिलं तिकडे आपल्याला शांतीची देखील तिथं आपू पारून येईल. तिथं ज्ञानी माणसं आप आणि परकाभा राहत नाही राहते. आपण त्याचा विषय पाहिलेला आहे. ऐसा जो उत्तरा उत्तरू ज्ञान विजयाचा विस्तार वर्जना, त्याप्रमाणे उत्तरा उत्तर मी तुला ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगितलेला आहे. सांगत तसे अपारू वरी अस्वाहता. अस्वाहता म्हणजे ज्ञानोबराय अस्वाहता म्हणतात. आपण कशाला वाढवायचं? त्यांनी अस्वाहता म्हटलं ना,
आपलंही प्रवचन असो आता, कारण जेवण स्वयंपाक तयार आहे, जेवणारे तयार आहेत, भूकही लागलेली आहे, मग असो आता. कधी असो आता म्हणजे हा विषय पूर्ण झाल्यानंतर आता तरी जरी शब्द येत असतील म्हणजे असो आता. आपले देखील प्रवचन असो आता, ज्यांच्याकडे आपलं प्रवचन आहे या परिवाराला भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं धन्य आयुष्य लाभो, आई आरोग्य धन समृद्धी सर्व काही प्राप्त हो. आणि साहेब आणि आमचे सर यांच्या दोघे भावाच्या हातून अशीच वारकऱ्यांची सेवा घडत राहो एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा समाप्त करतो. पुन्हा सांगणार साहेबांकडे संपत्ती आहे, संस्कार आहे आणि शिक्षण आहे आणि योग्य तो उपयोग करून घेत आहेत हे महत्वाचं आहे. संपत्तीचा दुरुपयोग होता कामा नये, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. सदुपयोग झाला कारण तीन गोष्टी जर वाईट माणसाकडे असल्या त्याचा दुरुपयोग होतो आणि त्यात जर तीन वस्तू सज्जनाकडे त्याचा चांगला उपयोग होतो. विद्या वादाय धनम मदाय शक्ती परेशा परपीडनाय यावस्थ खलु साधू विवर्ती ज्ञानाय दानायचे रक्षण आहे. वाईट माणसाकडे जर विद्या असली वाद करतात ते आपल्याकडे. वाद असा असतो, सांगा श्रावणाच्या आई वडिलांचं नाव काय घ्या. हा वाद झाला का नाही? तुला काय पत्रिका छापायला लागते? आपल्या लग्नात जसा गणपती असते तसं पार्वती आणि शंकराचार्य कोणता गणपतीचं पूजन केलं होतं? विद्यावाद आहे. अमावस्याला जर एकादशीला फराळ काय करायचं? विद्यावाद आहे. धनम मद आहे. जर धन असलं वाईट माणसाकडे त्याचा मद अहंकार बाळगतो तो धनमद आहे. शक्ती जर असली दुसऱ्याला पीडा. पण ह्या जर सज्जनाकडे असल्या ज्ञानाय विद्या जर असली तो ज्ञान देत असतो, संपत्ती असते तर दानाय म्हणजे दान करत असतो आणि शक्ती जर असते तर रक्षण आहे इतरांच्या रक्षणाकरता असतो. हे मी सांगितलं. खरं म्हणजे आई वडील खूप भाग्यवान. बापू तर लय भाग्यवान आई साहेब भाग्यवान. तर सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभागिता. मुलगा सुशील आहे. सुशीलचा अर्थ करताना सुशील म्हणजे चांगलं आचरण करणार आहे. आईची पुण्य आहे. सुशिलो मातृ. मुलगा चतुर आहे. हा बापूंची पुण्य आहे. म्हणून सर आणि आड्यापटे हा म्हणजे पुण्येन त्यांचं पुण्य आहे. हे महत्वाचं आहे. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर दातृत्व वंश पुण्य दान करा वाटतंय वंशाची पुण्य आहे. आणि श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेले स्वतःची पुण्य. त्याच्यात दुसऱ्याच अपेक्षा श्लोक आहे. दुशिलो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अदातृत्व वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. मुलगा दुःशील आहे. करूनही ते करतो, खाऊनही ते खातो, पाहूनही ते पाहतो, लावूनही ते लावतो. जे कारण समजा आईचा दोष आहे. मुलगा मूर्ख आहे. वडिलाचा दोष आहे. मक्खी चूज आहे. वंशाचा दोष आहे. दान करा वाटत नाही. तरी जळता जळत नाही दान करा वाटत नाही. वाक्याला कुणालाच नाही. समजा वंशाचा दोष आहे आणि दरिद्र कुळामध्ये जन्माला आलेला आहे. स्वतःचा दोष स्वतःचा पाप आहे. म्हणून साहेबांकडे आपलं मुक्काम आहे. बरेच दिवशी साहेबांची इच्छा होती की मात्र वारकरी आपल्या घरी यायचे आले पाहिजे. 2-4 वारकरी गावातून जेवण करायला घेऊन येत होते. आज वारकऱ्यांची दिंडी श्री संत गजानन महाराज आश्रम टाकळी तालुका वाडापूर जिल्हा अकोला विदर्भ इथून श्री महाराजांची पालखी. आता पहिलंच वर्ष असल्यामुळे थोडं रस्त्यात दिसलं आम्हाला थोडं हे आले. पण प्रशांत महाराज असल्यामुळे काही प्रश्न नव्हता. रस्त्याचे बराबर व्यवस्थित सापडलेले म्हणजे योग्य वेळेला आम्ही आलेलो. आणि माझा ज्ञानेश्वर राहते मला मुक्काम आले हे चांगले भेटले. प्रथम वर्ष आहे साहेब आमचं. प्रथम वर्षाचे सर्व मुक्काम एटूचे वारकऱ्यांकडे मिळालेले आहेत. हे आमचं खरंच भाग्य आहे. झालेली सेवा श्री वस्त्रगुंच्या चरणी समर्पित. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव व्यंकटी सांडो या सत्तरमीरती वाढो तुता परस्परे पडो मैत्र जीवांची दुरितांची सिंहदाव विश्वसधर्म सूर्य पाव रोजे वांचे रोते गाव प्राणीला ईश्वरनिष्ठांची मान्य रडी अनवर्तभू मंडळी सदा कल्पतरुचे आरो चेतना चिंतामणीचे गाव प्रवृत्तीचे आनव पियुषांची चंद्रमेचे लांछन महाचंद्रचे तापहीन ते सर्वाधिक सदा सज्जन सुरजे होतु मोना सर्व सुखी
उद्भवनीती लोके वैजोराजी गुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे एकमध्ये श्री विश्वेश्वराव आवै ज्ञान बसावो हे ज्ञानदेव सुखियाता हे ज्ञानदेव सुखियाता हे ज्ञानदेव सुखियाता कुंडली कवरता विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज श्रीराम महाराज कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक श्री राम निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।